हाय मित्रांनो, कसे आहात? आज आपल्या वर्कस्पेसमध्ये काहीतरी कडक बदल होतोय। मी हा नवीन टेकाओ क्युरीचा टेबल मागवलाय जो तुम्ही Amazonवरून ऑर्डर करू शकताय। दिसायला हा टेबल एकदम भारी आणि मॉडर्न तर आहेच, पण खरी गंमत म्हणजे आज माझ्याकडे स्क्रू ड्रायव्हर नाहीये, म्हणून मी चक्क आपल्या किचनमधला चमचा उचललाय आणि त्याच चमच्याने मी हे सगळं फिटिंग करणार आहे। बॉक्स उघडल्यानंतर हे सगळे पार्ट्स बघून सुरुवातीला थोडं दडपण तर आलंय, पण एकदा का मी सगळे नट्स आणि स्क्रू नीट सॉर्ट करून घेतले की काम सोपं वाटायला लागणार आहे याची मला खात्री आहे। ही मेटल फ्रेम आणि हे लाकडी बोर्ड्स यांची क्वालिटी एकदम नंबर 1 आहे। बघा ना किती फिनिशिंग आहे या पार्ट्सना। तयारी झाली आहे, आता कामाला लागूया आणि बघूया हा टेबल कसा आकाराला येतो। आता खरा खेळ सुरू होणार आहे, तो म्हणजे मी ही साईड फ्रेम घेतली आहे आणि चमच्याच्या मदतीने स्क्रू टाईट करायला सुरुवात केली आहे। विश्वास ठेवा, चमच्याच्या दांड्याला त्या स्क्रूच्या खाचेत अगदी व्यवस्थित परफेक्ट आधार मिळाल्यामुळे ते व्यवस्थित फिट बसतंय। थोडा जोर लावावा लागतोय खरा, पण काम एकदम सॉलिड होतंय। एका मुलगीला स्वतःचं फर्निचर स्वतः असेंबल करण्याचा जो आनंद असतो तो काहीतरी वेगळाच वाटत असतो। अधूनमधून चमच्याने स्क्रू घट्ट करताना हाताला थोडा त्रास होतोय, पण जेव्हा तो स्क्रू जागच्या जागी लॉक होतो ना तेव्हाचा आवाज एकदम सॅटिस्फाईंग वाटतो। आणि हा स्पून जुगाड तर एकदम रापचिक ठरलाय असं मला वाटतंय, पण थोडा हातांना त्रास झाला म्हणून मी शेवटी हँड टॉवेल गुंडाळून तो व्यवस्थित फिट करायला त्याची मदत घेतली, जेणेकरून माझ्या हाताला जास्त लागणार नाही। बरेच जण विचारतील की टेबल हलणार तर नाही ना? तर मित्रांनो, अजिबात नाही। मेटल फ्रेम इतकी स्टेबल आहे की यावर तुम्ही किती वजन ठेवलं तर ती हलणार नाही। हा एक प्रकारचा मेडिटेशन सारखाच अनुभव आहे, जिथे आपण आपल्या स्वतःच्या हाताने काहीतरी घडवतो। आणि शेवटी हा खालचा शेल्फ आणि मॉनिटर रायझर बसून माझा वर्कस्पेस तयार झालाय। आता हा टेबल Amazonच्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणेच दिसतोय, तसाच एकदम रापचिक आणि स्टेबल। लॅपटॉप आणि माझी सगळी पुस्तकं ठेवल्यानंतर आता मस्त कामाची जागा तयार होणार आहे। तुम्हाला माझा स्पून जुगाड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। हा बघा फायनल लुक।